हॅलो 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 कोल्हापूर आणि मुंबई आपले संघाचे प्रतिनिधी. हॅलो 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 दोन्ही संघाला विनंती आहे आपले 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. हॅलो 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. कोल्हापूर आणि मुंबई सिद्धार्थ वराडकर आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. सिद्धार्थ वराडकर. सिद्धार्थ वराडकर. हॅलो हॅलो मॅच थांबवा. हॅलो मॅच थांबवा. मॅच थांबवा. दोन्ही संघांना बाहेर पाठवा. जर का 12वा खेळाडू देत नसतील दोन्ही संघांना बाहेर पाठवा. 12वा फील्डर मी मागतोय. कोण आहे? कोल्हापूर आहे. वराडकर सिद्धार्थ वराडकर मुंबई टीम. अच्छा नाव माहिती आहेत तुला? हा चालू करा चालू करा. हे बॉलर्स नेम सागर. नंतर सेम आहे ना? हॅलो हॅलो आता सुरू असलेला सामना कोल्हापूर विरुद्ध मुंबई. बॅट्समन धावला का ना तेवढा लांब बॉल गेला. लेग बाईज पळालीच नाही. का नाही धावला काय लांब एवढा रन गेला. टर्फवर होईल कॉमेंट्री घ्यायला बसले. वीर आमचे कप्तान वीर सरांनी ठरले. एक ही टीम बैठे बजाना नहीं तो बीच में ना 30 ऑलरेडी अभी आएगा. हॅलो हॅलो हॅलो
माइक चेक. हा. शेवटीची बॉल 22 रन. डॉट बॉल. 2 ओवर की समाप्ति पर 22 रन. दो ओवर के बाद स्कोर 22 रन. पुणे टीम राहुल आणि धर्मेश पटेल. नाणेफेकीचा कौल राजेश. धर्मेश पटेल यानंतरचा सामना होईल सेक्रेटरियल नौ बॉलर सिद्धार्थ वर्सेस कोल्हापूर. निखिल पवार समाप्ति पर 22 रन हो चुके हैं. आ चुके हैं. कोल्हापूर आणि मुंबई. तुझी आहे ना आता ह्याच्यानंतर रेडी आहे ना. तुमचं काय बॅटिंग आहे. कोल्हापूर तिसरी ओव्हर चालू आहे. आकाश साळुंके कर्णधार आकाश साळुंके कोल्हापूर. धन्यवाद सर. शुभ संध्याकाळ. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. महत्वाचा सामना महत्वाची मॅच पाहायला मिळते. अर्थातच सारस्वत बँक पुरस्कृत ऑल इंडिया माधव मंत्री चषक 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते पाहायला मिळते. महत्वाची स्पर्धा आकाश साळुंके कोल्हापूर. महत्वाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच क्रमांक जर पाहिला आपण अर्थातच मॅच नंबर 14 मॅच टीम नंबर 27 आणि 28 मुंबई विरुद्ध कोल्हापूर. एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय आणि ड्रामा बोलल्यानंतर मात्र त्या बॅटरने स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉलला फेकून दिलाय. बॉल सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय सीमा रेषा पार षटकार. महेश यांच्या बॅटमधून मात्र दणदणीत खणखणी षटकार स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाहायला मिळाले. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र काय फलंदाजी केली जाते. थोड्या वेळ तिथं फ्लड लाईट चालू होतील त्यावेळेस मात्र खेळण्याचा आनंदच वेगळा असेल. मात्र बुलर लाईनचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत बॉल पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव घेतली जाईल. खेळाडूला थांब म्हणून सांगितलं. कोल्हापूर आकाश साळुंके. चला कोल्हापूरचे खेळाडू आकाश साळुंके यायचं आपण.
आपल्याला वारंवार कॉलिंग दिलं जातंय. महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की प्रत्येक संघ महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. का तर आम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे. पुन्हा एकदा स्लोअर एक रिझनमध्ये बॉल पाहायला मिळतो. इथे पाहूया पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केला आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती जरूर लागलेली आहे. महत्वाची स्पर्धा माधव मंत्री चषक 2025 पुरस्कृत सारस्वत बँक यांच्या संकल्पनेतून गेले 3 वर्ष ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दिनांक 13 आणि 14 सलग 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे चांगली गोलंदाजी, बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट झाला आणि इथे मात्र जर पाहिलं तर एक धाव जरूर पाहायला मिळते. ओके, कोल्हापूर या संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम निर्णय काय घेतलाय? कोल्हापूर संघ आकाश साळुंके. निर्णय का आपण घेतलाय? कोल्हापूर टीम निर्णय काय? निर्णय गोलंदाजी. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. चौतीस धावा पाहायला मिळतात धाव फलकावरती. शेवटचं षटक हाताळताना पाहतो आपण गोलंदाजाला. बॉलला कट केलं जात आहेत. थर्डमॅन मध्ये खेळाडू तैनात आहेत. बॉल पकडते तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव फलकावरती जरूर लगावली जाते. महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या पहिल्या दिवशी मात्र बरेच खेळाडूंनी लांबून हजेरी लावली. ही स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आपटला जातोय. आपटल्यानंतर पंचांनी मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये टायटॅनिक पोस्ट दिली आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 1 विकेट गेली आहे. अर्थातच टीम कोल्हापूर या संघाची. कोल्हापूर संघ, कोल्हापूर 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर 2, त्यानंतर जर पाहिलं कोल्हापूर 3. एकंदरीत जर पाहिलं बरेचसे संघ दाखल झालेत कोल्हापूरची ही स्पर्धा खेळण्यासाठी. खरं की महत्वाची अग्रगण्य स्पर्धा पाहायला मिळते. मुंबईमध्ये स्पर्धा परिपूर्ण होतीये. पहिल्या दिवशी अतिशय चांगला खेळ, दमदार खेळ, चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॉल आपटलेला, त्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं 1-2 आणि पुन्हा झेल सुटली आहे. चुकी मैदानात चुकी पाहायला मिळते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. वारंवार पेस ऑफ चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. वारंवार तेच बॉल कॉपी पेस्ट गोलंदाजी केली जाते. बॉल आपटला जातोय. शॉर्ट बॉल टाकला जातोय. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. 1 to go असेल. बॅटर जर पाहिले रिटायर्ड हेड होत आहेत माझ्या मते. सर रिटायर्ड आहेत बॅटर. एज लागले. विकेट्स आहे. स्टंपिंग विकेट्स मिळालेली आहे. थँक्यू. बॅटर क्रमांक जर पाहिले 2 मैदानामध्ये दाखल होते. सिद्धेश ढेरे पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. कोल्हापूरमध्ये काम करतात सारस्वत बँकेमध्ये आणि इथे मात्र क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा चांगला मोठा फटका पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. पुढे येतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती एक अप्रतिम फटका खेळलेत आणि आला इथे चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 4 षटका अखेरीस टीम कोल्हापूर या संघाची. एक्केचाळीस धावा झाल्यात. 42 धावा पूर्ण करायची टीम मुंबई या संघाला. 20 चेंडूंमध्ये 42 धावा पूर्ण करायची टीम मुंबई या संघाला. मुंबई संघ मुंबईचं नाव ठेवतील का कोल्हापूर संघ वरचढ ठरणार आहे हे देखील पाहावे लागेल.
चला सर, विनंती असेल दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल करा. टीम मुंबई, चला आपले दोन्ही बॅट्समन पाठवा आणि तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कोल्हापूर संघ. ओके, थँक्यू. पुढचा सामना आहे पहिली जोडी मुंबईची दाखल झाली आहे. साक्षात आणि अभिषेक. पाहूया साक्षात षटकार आणि चौकारांचा साक्षात करून देतात का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण की धावा जर पाहिलं 41 झाल्यात, 42 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 20 बॉलमध्ये गोलंदाज दाखल झालेत कोल्हापूरचे. पाहूया षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी अजित पवार. पहिलाच घाबरवून टाकलं तुम्ही. हा, कोल्हापूर अजित दादा पवार, पण इकडे कोल्हापूरचे आहेत, तिकडे बारामतीचे आहेत. परंतु 28 नंबर पवार काय चमत्कार घडवतात ते पाहूया मैदानामध्ये. मी आलं 58 नंबर टीम सिद्धार्थ वराडकर, आपला प्रतिनिधी पाठवा. सिद्धार्थ वराडकर फलंदाजी करतायत. सिद्धार्थ वराडकर आपला प्रतिनिधी पाठवा. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संजय पवार. एक चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मुंबई या संघाकडनं अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कारण की 41 धावांचं मादक लक्ष टीम कोल्हापूर 2 या संघाने मात्र ठेवलेलं आहे आणि त्याचा पाठलाग मुंबई कितीपर्यंत करतो हे देखील पाहावे लागेल. साक्षात आणि अभिषेकची जोडी मैदानात दाखल झाली आहे. पुन्हा डाऊन द लेग साइड पंच दंडित करतील. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते आणि या धावेने धावसंख्या जर पाहिली 4 या धावसंख्येवरती 4 ही धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा फुलर लेनचा बॉल. फुलरला फुल टॉस केलाय. बॉल पाहूया कुठे जातो. हो येस, इथे मात्र पंच काय निर्णय देतात ते देखील पाहावे लागेल. पंचांकडे लक्ष आहे. पंच निर्णय काय देतात. हो येस, इथे नो बॉल घोषित केला गेलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली 6 ही पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू टाकलाय. पाहूया पुन्हा एकदा काय निर्णय. जर पुन्हा नो बॉल दिला जातोय कारण की बॉल जर पाहिला 2 टप्पे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. क्रिकेटच्या नियमामध्ये आहे आपण 1 टप्पाच बॉल टाकू शकतो किंवा यॉर्कर टाकू शकतो, परंतु इथे गोलंदाज जर पाहिले तर 2 टप्पा बॉल टाकतो आणि 2 टप्पा टाकल्यानंतर पंच लगेचच नो बॉल घोषित करतायत. फ्री हिट ऑन आहे. पुन्हा इकडे जर पाहिलं पंचांनी पुन्हा नो बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. मुंबई या संघाची, मुंबईला सपोर्ट केला जातोय. कोल्हापूरचा संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय. काहीतरी पडलं बघ तिकडं. बेल्स पडले का बघ. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले विशेष सहकार्य सारस्वत बँक एम्प्लॉईज युनियन आणि सारस्वत बँक ऑफिसर असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने सततच्या पाठपुरवठ्यामुळे आज सारस्वत बँकेचे माधव मंत्री क्रिकेट आयोजनचे 3रे यशस्वी पर्व आहे. अपील केलं जात आहे. त्यानंतर कामाच्या दैनंदिन व्यवस्थेतून आणि बँकेच्या व्यवसाय टार्गेट याचा ट्रेस कमी व्हावा आणि नवीन ऊर्जा मिळावी आणि विरंगुळा यासाठी कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या संघ भावना टीम स्पिरिट वृद्धिगंत व्हावी यासाठी उद्दात हेतूने सारस्वत बँकेने ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. युनियनच्या आणि ऑफिसर्स असोसिएशन यांच्या
संयुक्तिक प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी सारस्वत बँक व्यवस्थापनेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सारस्वत बँकेचे लाडके चेअरमन सन्माननीय श्री गौतमजी ठाकूर साहेब यांनी स्पर्धेसाठी परवानगी देऊन सर्व कर्मचाऱ्यांना या उत्साहपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून सर आपलं विशेषतः आभार व्यक्त करतो. सन्माननीय श्री गौतमजी ठाकूर आमच्या बँकेचे लाडके चेअरमन यांचं विशेष आभार असेल. त्याचबरोबर विशेषतः या स्पर्धेचे खरे यश ठरले ते म्हणजे मुंबई बाहेरच्या आउट स्टेशन शाखांमधून आलेले सर्व कर्मचारी, त्यांनी दिलेला उत्कृष्ट प्रतिसाद, दूरदूरच्या शहरातून केवळ खेळाच्या भावनेतून आलेले आमचे सहकारी हे बँकेतील एकत्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. त्यांच्या या उत्सवामुळे आणि सहभागामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने अखिल सारस्वत बँक कुटुंबाची स्पर्धा बनलेली आहे. नक्कीच सर्व स्पर्धकांचा पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून, मुंबईच्या ज्यांनी ही स्पर्धा खरोखर यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी बहुमूल्य कामगिरी केली, त्यांच्या माध्यमातून सर्व सहभागी कर्मचारी, सर्व सहभागी अधिकारी, विशेषतः आमच्या महिला कर्मचारी या सर्वांचं मनपूर्वक जाहीर विशेषतः आभार असेल. आपण या स्पर्धेत सहभाग घेतला, ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं खूप 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 आभार. पुन्हा आपण जाऊया मैदानाकडे वळतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 13 ही धावसंख्या पाहायला मिळते. बॉल जर पाहिले आतापर्यंत 2 षटकां 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जर पाहिली 13 पाहायला मिळते. टीम मुंबई या संघाची येणाऱ्या काही वेळातच फ्लड लाईट्स ऑन होतील आणि या प्रकाश झोतामध्ये खेळण्याचा आनंदच वेगळा आहे. फ्लड लाईट्स मध्ये आता संपूर्ण सामने खेळवले जातील. या रात्रीच्या सत्रामध्ये, सायंकाळच्या सत्रामध्ये काही खेळाडू वाटच पाहतात कधी फ्लड लाईट्स ऑन होत आहेत. गोलंदाजीसाठी संग्राम दाखल झालेत. पहिलाच बॉल नो बॉल घोषित केला गेलाय, दंडित केला गेलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा जर पाहिलं पंच काय दंडित करतात. हो येस, इथे पंचांनी माझ्या मते 1+2 एकंदरीत 2 धावा पाहायला मिळतील. पंचांनी आताचा देखील नो बॉल घोषित केला जातोय. पंच जर पाहिले तर अतिशय चांगली कामगिरी पार पाडतात मैदानामध्ये, कारण की एखादा बॉल आपण ऍडजस्ट करू शकतो, परंतु वारंवार जर थ्रोफेकी केली गेली तर त्याला दंडित केला जाईल आणि ह्या स्पर्धेचं महत्व आहे. पुन्हा एकदा बिग 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 हिट केला जातोय बॉलला. बॉल सरळ चाललाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अर्थातच सारस्वत बँक पुरस्कृत माधव मंत्री चषक 2025 एक भव्य दिव्य चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड बॉल टाकला जातोय. पंच दंडित करतील. वाईड बॉल घोषित केला जातोय का? हो येस, इथं वाईड बॉल घोषित केला जातोय आणि एक अतिरिक्त धाव फलकावरती पाहायला भेटेल. अग्रमानांकी स्पर्धा पाहायला मिळते. सायंकाळचे 5:10 झालेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 21 धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता असेल टीम मुंबई या संघाला विजयासाठी. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. बॅटरला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, कारण की धावसंख्या अतिशय वेगाने चाललेली आहे. सिंगल डबल वरती देखील भर दिली तरी हरकत नाहीये, परंतु इथे चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आहे. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली 22 ही धावसंख्या इथे आतापर्यंत प्राप्त झाली आहे. बावीस झाली आहे. इथे पुन्हा चांगली फलंदाजी केली जाते आहे. पुन्हा एकदा खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न. हो येस, इथे पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव फलकावरती लगावली जाते आहे. वारंवार त्यात चूक आपल्याला पाहायला मिळते. टीम कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सेम कॉपी पेस्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पाहूया उर्वरित 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मुंबई या संघाला किती धावा असतील. 25 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 17 धावांची
17 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये मुंबई या संघाला. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली जाऊन पोहोचली आहे 25 ही धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेच डाऊन द लेग साइड फटका खेळला जाते अलॉंग द कार्पेट. एकेरी धाव पाहायला भेटेल. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. वा काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. येस षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाज दाखल झालेत. अजूनही मॅच ऑन आहे. रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल अद्याप स्पष्ट नाही आहे. परंतु इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांनी पुन्हा नो बॉल घोषित केलं. फ्री हिटचा सामना करावे लागेल बॅटरला. गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे फ्री हिटचा बॉल टाकावे लागेल. फ्री हिट मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल हवेत उंची गाठली आहे परंतु लांबी गाठली नाहीये. आणि इथे जर पाहिलं फ्री हिटचा बॉल आहे. कॅच दिली जाणार नाहीये परंतु त्या कॅचसाठी मात्र जोरदार डाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम झेल पकडली गेली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. पंच पुन्हा दंडित करतील. हो येस इथं वाईट बॉल घोषित केला जातोय. वारंवार एक्स्ट्रा धावा भरपूर धाव फलकावरती लागल्या जात आहेत. त्या कुठेतरी रोखाव्या लागतील कारण की महत्त्वपूर्ण सामना आहे. कोल्हापूर विरुद्ध मुंबई असा सामना रंगला या मैदानामध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये येणाऱ्या 10 ते 5 मिनिटांमध्ये फ्लड लाईट्स ऑन होतील. तेव्हा मात्र नजारा काही वेगळाच असेल. इथे देखील नजारा वेगळाच दाखवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला फेकून दिलाय. 1 बाउन्स आलाय चौकार. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल डिजिट 33 ही धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत मुंबई या संघाने मात्र एकही विकेट गमावला नाहीये. मुंबईचे खेळाडू खुश दिसत आहेत कारण की त्यांना देखील माहिती आहे आता फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा फलंदाजी हा फटक्याला मी थोडासा कन्फ्यूज झालो. या फटक्याला काय बोलायचं कारण की बॅकफूट वरती आले होते. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न थोडासा फसला. बॉल थोडासा स्लोवर आला परंतु इथे 1 धाव मात्र मिळालेली आहे. षटक क्रमांक 3चा सामना झालेला आहे. उर्वरित 5 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे टीम मुंबई या संघाला. मुंबई टीम विचारल्याशिवाय आतमध्ये खेळाडू पाठवू नका. पॅनलाइज केलं जाईल. आतमध्ये जायचं नाही. टीम मुंबई पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. शिस्त म्हणजे शिस्त हे या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि त्या शिस्तीचं तुम्हाला पालन करावे लागेल. कुठलाही खेळाडू मैदानामध्ये दाखल होणार नाहीये. ह्याच्या पुढे कुठल्या संघाचा खेळाडू न विचारता मैदानात दाखल झाला त्या संघाला 5 धावांना पॅनलाइज केलं जाईल. हे देखील आपण लक्षात ठेवा. सर्व कर्णधार आणि सर्व खेळाडू ह्याची जबाबदारी कर्णधारावरती आहे. कर्णधार आपण लक्ष ठेवायचं आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी टीम मुंबई या संघाला. पुन्हा एकदा पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फेकून दिल्या बॉलला. खेळाडू तैनात. बॉल अडवतील. तत्पूर्वी जर पाहिलं 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेने धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 34 या धावसंख्येवरती. गोलंदाजीसाठी आलेत कुणाल पाटील. पाटील काय करतात पाहूया. इथं विकेटचं पतन झालंय. येणारे 3 चेंडू आणि अजूनही विजयासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. तीन बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार मुंबई का कोल्हापूर. बॅटर्स ने बॅटरचं नाव सांगा प्लीज. निलेश दाखल झालेत मैदानामध्ये.
महत्वपूर्ण सामना आहे. मुंबई टीम थोडंसं बाजूला राहायचं तिकडनं उभं. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका खेळाडू बॉलवरती येत आहेत. पकडतील का? हो येस, इथे बॉल पकडतील. आता मात्र मॅच मध्ये रंगत वाढली आहे, कारण की अभिषेक आता जर पाहिलं 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. येस, 2 बॉल 6 आहे. एका बाजूला जर पाहिलं जो बॅटर उभा आहे त्याच्या बॅटमधून चौकार पाहिला आपण, परंतु आता पाहावे लागेल एखादा षटकार येतोय का, चौकार येतोय का. पुन्हा बॅकफुटवरती येऊन ढकलले बॉलला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावा कंप्लीट आणि इथे मात्र आता हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. तो म्हणजे एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना एक चेंडू. मुंबई टीम थोडीशी संकटात सापडलेली आहे. मुंबई आणि इथे चांगला बॉलला फटका सजवला जातोय. खेळाडू आहेत आणि इथे अप्रतिम 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 चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय चौकार. मुंबई टीम कॉंग्रॅच्युलेशन. काय शेवटच्या क्षणी हा सामना फिरलाय. मारलाय पॉइंट मध्ये, गॅप शोधला आणि गेलाय चौकार. 4 धावा. चालू मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू ठरलाय मुंबई या संघाचा, ज्यांनी शेवटच्या बॉलवरती चौकार ठोकलाय. नाव घ्यायची गरज नाहीये, घ्या त्याला उचलून. टीम मुंबईचा साक्षरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन साक्षर. यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जातो. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जात आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. पुढे माझा मायक्रोफोनचा ताबा घेतील अभिषेक पाटील, मॅन फ्रॉम कोल्हापूर. कैरोडचा सुंदर आवाज, मुंबईचा सुंदर आवाज. तोपर्यंत मी रजा घेतो. धन्यवाद. जिंकलोय पहिली दोन्ही जिंकलो. मग तुम्हाला वेळ आहे. 3 नंबर 20 नंबर कोकण गोवा सायची रे नाईकची टीम. नाईकची टीम सांगा तुम्हाला आधी काय आउट स्टेशनवाला नाही, तुम्ही राहणार आहे ना, तुमची राहण्याची व्यवस्था आहे. तुम्हाला वेट ठेवावं. जे बाहेर जाणार आहेत ना त्यांची